होता आपके अवचेतन मन की शक्ती. ह्या बुकात हे सांगण्यात येत आहे की जे आधुनिक जग आहे, जे सगळ्यात मोठा आविष्कार काय झाला, तर कोणी म्हणणार की मी मोबाईल, सोशल मीडिया या एका सेकंदात रॉकेट उडून अंतरिक्षमध्ये चालला, हे सगळ्यात मोठा आविष्कार आहे. या फ्लाईट या अशा काही गोष्टी जे कुठंतरी काही ना काही पोचून राहिले. पण मी म्हणतो सगळ्यात पहिले ब्ल्यूप्रिंट आपल्या मस्तिष्कात बनलं गेलं होतं. तर अवचेतन मनला जेव्हा शिकते, अवचेतन मनला आपण विजय करतो, तर ते गोष्ट आपल्याला समोरून येते. म्हणजे तुम्ही बघा, पहिले कागदाच्याही पहिले आपल्या मस्तिष्कामध्ये ब्ल्यूप्रिंट बनल्या जाते. ब्ल्यूप्रिंटच्या कागदावर आपण उतरवतो, मग त्यानंतर तर भौतिक जगात येते. तर तुम्ही भौतिक जगाला नाही का बदलाचा प्रयत्न नको करा की तो काय म्हणता, हा काय म्हणता. पहिले स्वतःच्या मस्तिष्काला पहिले इन्फॉर्मेशन तुम्ही कोणते घेऊन राहिले, जसे ज्या इंद्रियामधून तुम्ही इन्फॉर्मेशन घेताय तसेच तुम्ही रिॲक्ट करताय, तसेच तुम्ही बोलत आहे, तसेच तुम्ही बिहेव करताय, तसेच तुम्ही वागत आहे. ॲक्शन तुमचे तेव्हाच येते जेव्हा तुम्ही इनर काय घेता. कंटिन्युअसली सिकंदर आहे, तर त्याच्या कबरमध्ये बी लिहून आहे की मी म्हणजे माझे आता हात खाली आहे, पण त्यानं तर अर्धा जग जिंकून घेतला होता सिकंदर. तर तुम्ही अगर ह्या दुनियात हे समजत आहे की धन तुम्हाला समृद्ध बनवन या खुशी तुम्हाला समृद्ध बनवणाऱ्या कोणी पण, तर कोणीच नाही. तुम्ही स्वतःला स्वतः समृद्ध बनवता. तुम्ही ती प्रेशरमध्ये काम नाही करत. तुम्ही अगर म्हणत असाल की मला केव्हा मिळते, मी केव्हापासून म्हणत आहो, कारण की तुम्हाला माहीत आहे की तुम्ही एक वाईट दृष्टीनं पण त्याचं नाव घेऊ शकता आणि चांगल्या वृत्तीनं पण. म्हणजे तुम्ही इमॅजिन करा, रावण बी रामाचं नाव घे आणि हनुमान बी रामाचं नाव घे, पण तुमचा उद्देश कसा आहे. जसं रावणाचं उद्देश होतं त्याला म्हणजे इजा झाली पाहिजे या हानी झाली पाहिजे, पण तुम्ही हनुमानचा विचार करा, तो कशा पद्धतीनं नाव घे निस्वार्थपणे. तर जेव्हा तुमचं मन शिथिल होऊन जाते तेव्हा तुम्हाला गोष्टी मिळायला लागते. तर गोष्टी केव्हा मिळते आपल्याला, जेव्हा आपलं मन शिथिल होते, जेव्हा मन आपलं शांत राहते आणि कंटिन्युअसली आपण शांत मनानं, शांत चित्तानं कोणत्याही गोष्टीची आणि हा मन केव्हा शांत राहते, जेव्हा झोप येते आपल्याला तेव्हा, आणि जेव्हा आपण उठतो तेव्हा. त्यावेळी कोणतीही गोष्ट आपण विचार केली तर ते साकार व्हायची पॉसिबिलिटी बहुत जास्त होऊन जाते. तर तुम्ही त्या झोपाच्या टाईमला तुम्ही उद्याचा टाईम टेबल बनवू शकता, कारण की तोच वेळ आहे जे तुम्ही दुसऱ्या दिवशीचं टाईम टेबल, दुसऱ्या दिवशीची प्लॅनिंग तुम्ही करू शकता. काय काय तुम्हाला करायचं आहे, काय तुम्हाला बनायचं आहे, ते तुम्ही त्या गोष्टीपायी करू शकता. आणि मी बेस्ट वे सांगतो, जेव्हा पण तुम्हाला असं वाटतं आहे आणि कोणाच्या मस्तिष्क कशा पद्धतीने काम करते, मी तर म्हणतो ना, ह्या जगात किती हातपाय मारून तुम्हाला काहीच नाही मिळणार आहे. म्हणजे ह्या गर्दनच्या खाली किती हातपाय तुम्ही मारले, या मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, हे नश्वर जग आहे. म्हणजे तुम्ही पैशाच्या मागं लावला, वेस्ट ऑफ टाईम, वेस्ट ऑफ एनर्जी, वेस्ट ऑफ सगळं, जॉब वेस्ट ऑफ, सगळं वेस्ट ऑफ. पण तुम्ही इमॅजिन करा, तुम्ही आध्यात्मिककडे गेले, आध्यात्मिकचं मस्तिष्क कसं शिथिल होणार. तुम्ही इंद्रिय सुखाच्या मागं लागले, कंटिन्युअसली इंद्रिय सुख, म्हणजे मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, मला याचा भोग करायचा आहे, त्याचा भोग करायचा आहे. ज्ञानाचा मागं लागा. जे ज्ञान मस्तिष्क, मी तर म्हणतो ना, मी सबसे बडी प्रायोरिटी मी मस्तिष्कला देतो. मस्तिष्क हा असा आहे की तुम्हाला ते सगळं देणार, ते सगळे संपत्तीपासून सगळं देणार. आता कुणाकुणाला ग्रंथ, म्हणजे कोणाकोणाला वाटते का पैसे नाही कमवले पाहिजे, ते ग्रंथात सांगल्या गेले आहे. कोणी धार्मिक आहे, तर कोणाला वाटते गरिबीमध्ये सुख आहे, पण तुम्ही अमिरीमध्ये बी सुख आहे. कोण म्हणते का अमिरीमध्ये जास्त सुख, म्हणजे गरिबीमध्ये सुख आहे. अमिरीमध्ये त्यापेक्षा जास्त सुख आहे. तुमची हॅबिट, तुमची सराउंडिंग, तुमच्या अवतीभवती जे लोक आहे, तुमच्या कानात काय टाकून राहिले, काय पाहून राहिले तुम्ही, तसेच तुमचे बिहेवियर, तुमचे ॲक्शन, तुमचे म्हणजे सगळं काही होऊन राहिलं. तर तुम्हाला पहिले असे बुक्स रीड करावं लागणार जे त्या उंचाईपर्यंत पोचलेले आहेत. तुम्हाला समजा लागेल की हिरा आहे ना, हिरा, त्याची मूल्य सगळे नाही समजू शकत. म्हणजे जे तुमचं जे मूल्य आहे ते सगळे नाही समजू शकत. जे तुम्ही आहे, कोणी तुम्हाला वाईट म्हणन, कोणी तुम्हाला चांगलं म्हणन, तुम्हाला कोणी म्हणजे
दूरदृष्टीनं पाहणार, कोणी चांगल्या दृष्टीनं पाहणार, तुमची हेल्प करणार, कोणी कोणी तुमच्यासोबत वाईट करणार. त्यांची प्रकृतीनुसार तो करते. म्हणजे जे समजा की तुम्ही कोणता जानवर आहे तर तो काय करतो, कोणी घास खातो तर कोणी रक्त पितो. तर असं आहे ह्युमन पण तसंच आहे. ज्या विचाराचे जे लोक आहेत त्या पद्धतीनं ते रिॲक्ट करते. तर मला म्हणायचं आहे की तुम्ही पहिले मस्तिष्कला ट्रेन केले. जे मस्तिष्क आहे आपल्या ते खूप पॉवरफुल आहे. हा आपल्याला म्हणजे संपत्ती पण कमवून देते आणि स्थिर पण ठेवते. पण तुम्ही इमॅजिन करा तुमचे कान बंद झाले, डोळे बंद झाले, हे जग तर बंद झाला, मग तुम्ही कोणाच्या कशाच्या मागं धावून राहिले. तुम्ही मेन आहे जे तुम्हाला शांत ठेवते ते आहे तुमच्या मस्तिष्क. मी असे पण लोक बघितले आहे जे चिडचिड करते, त्रास देते समोरच्याला, पण मी असे पण लोक बघितले आहे जे स्वतःला शांत ठेवलेले आहे. तर लोक त्यांच्याजवळ येते विचारायला काहून असं होते की 2% लोक अमीर होते आणि बाकीचे सब म्हणजे गरीब होतात. कारण की त्यांच्या मी मस्तिष्कला काहून म्हणतो, कारण की तुमच्या जे इनर जे व्हॉईस चालू आहे, कंटिन्युअसली व्हॉईस चालू आहे ते एका कागदावर लिहून पहा. कोणाचं द्वेष होऊन राहिलं, कोणाचं काय होऊन राहिलं. मी तर म्हणतो ना, जेव्हा तुम्ही कागदावर उतरवता ना तर तुम्ही भौतिक वर्ल्डमध्ये तुम्ही म्हणजे घुसले, म्हणजे तुम्हाला म्हणजे ते क्लिअरिटी मिळतं 100%. काय करा माहिती आहे का, पहिले तर तुम्ही वरतं टॉपिक लिहा, त्यानंतर एक रेष मारा, इकडे पॉझिटिव्ह आणि इकडे निगेटिव्ह असे 2 साईड बनवा आणि पॉझिटिव्ह साईड लिहा त्याचा फायदा काय आणि नुकसान काय, फायदा काय नुकसान काय, फायदा काय नुकसान काय. अशा पद्धतीने तुम्ही अगर बनवले एक चार्ट तर काय होणार, तुम्हाला क्लिअर होणार की आपला मस्तिष्क कोणत्या बाजूनं चाललेला आहे. म्हणजे मस्तिष्कच आहे जो कंटिन्युअसली आपल्याला त्रास देत आहे. बाहेर कोण आहे तुम्ही इमॅजिन करा. 5000 वर्षापासून सूर्य निघत आहे, डुबत आहे. आता मी ग्रंथच्या हिशोबानं म्हणतो, जसं भगवद्गीता 5000 वर्षा पहिले लिहिली गेली होती, कुराण 7व्या शतकात लिहिली गेली होती. तर मी म्हणतो की आपण तेवढ्या दूर नाही जाऊ. तर मी म्हणतो तर सूर्य त्यावेळी पण निघत होता, त्यावेळी पण म्हणजे सूर्य निघत होता, त्यावेळी पण असे लोक होते तमगुणी, रजगुणी आणि सतगुणी. हर पद्धतीचे लोक तेव्हा पण होते, आत्ता पण आहे. तर असं म्हणूच नाही शकत आपण की त्यावेळी आपल्यासारखा लोक नसन, की आपण जे करत आहोत ते श्रेष्ठ आहे, की माझी पूजा झाली पाहिजे, मूर्तीची पूजा नाही झाली पाहिजे, या म्हणजे याची पूजा नाही झाली पाहिजे. मला म्हणायचं आहे की तुम्ही जे करताय ते तुम्हाला सही वाटतं आहे, दुसरे जे करताय तुम्हाला खोटं वाटतं आहे. पण तुम्ही इमॅजिन करा, जे तुम्हाला आत्ता सत्य वाटतं आहे, जे तुम्ही करताय, काही दिवसानं तेच तुम्हाला खराब वाटायला लागणार, तेच तुम्ही नफरत कराल त्या गोष्टीपासून. तर मस्तिष्क जे आहे, सबकॉन्शियस माइंड, याला ट्रेन करायचे असेल तर तुम्ही डायरेक्ट बनून जातं त्याच्यावानी. तुम्हाला सिकंदर बनायचं सिकंदर बना, तुम्हाला जे बनायचं आहे ते बना. पण ते बनल्यानंतर तुम्ही म्हणजे विचार करा की का आपण सगळ्यात मोठा माणूस बनतो पण कबरमध्ये तर जाणंच आहे सगळ्याला. मी असं नाही म्हणतो पैसा कमवा, हेल्थ कमवा, पण आत्मसन्मान बोध ठेवा. कारण की तुम्ही कुठून आलेले आहे आणि कुठं जाणार आहे हे तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. जसं मी खूप जणाला पाहिलं की आपलं मस्तिष्क कसं काम करते. आपलं मस्तिष्क काम करायची एक पद्धत आहे. तुम्हाला बाहेर ते लोक नाही भेटत जे तुम्हाला पाहिजे. तुम्ही जे आहे, तुमच्यात जे व्हॅल्यू आहे, तुमच्यात जे स्किल आहे, त्याच्यानंतर त्याच्यासारखेच तुम्हाला लोक मिळतात. ठीक आहे. तर तुम्ही असा विचार करूच नका की तुम्ही जे आहे, ज्या पद्धतीचे तुम्ही लोक आहेत, ज्या पद्धतीचे आहे तुम्ही, तसे तुम्हाला भेटणार नाही. असं होऊच नाही शकत. तर मला म्हणायचं आहे की सबकॉन्शियस माइंड मी आपले 2 शब्द थांबवतो आणि हे बुक तुम्ही नक्की वाचा. याच्यात मी वारंवार हे बुकाबद्दल मी वर्णन करत राहणार आणि ह्या बुकाला तुम्ही प्रायव्हेटीमध्ये ठेवा आणि निरंतर याला वाचायचा प्रयत्न करा की तुम्ही समजा. कारण की हे जे बुक आहे, हे बुक जोसेफ मर्फीनं अख्खा जीवन झालं ते लिहायसाठी.
ठीक आहे. तर तो किती रिसर्च केला असेल, किती म्हणजे डीपमध्ये गेला असेल त्याच्या मस्तिष्कच्या. तर मस्तिष्क तुम्हाला काय पण देऊ शकते. तुमच्या बुराईचं कारण पण ते आहे आणि चांगल्याचं बी कारण तेच आहे. ठीक आहे. तर बेस्ट आहे की तुम्ही अवेअर राहा, जागृत राहा आणि मेंटॅलिटी स्ट्रॉंग ठेवा. आणि जेव्हा आपली मेंटॅलिटी स्ट्रॉंग आहे, ठीक आहे. आणि धार्मिक लोक असे म्हणतात की पैसा नाही कमवायला पाहिजे, कोणी म्हणते पैसे कमवायला पाहिजे. तर धार्मिक भी एक अशी मेंटॅलिटी होऊन जाते की आपल्याला नाही कमवायचं आहे की आपल्याला कमवायचं आहे. ठीक. तर मी दोन्ही बाजूने बोलतो कारण की हर बुकमध्ये अलग अलग गोष्टी सांगण्यात येत आहेत. तर मी एका गोष्टीवर स्थिर नाही राहत. ठीक. तर बेस्ट आहे की पहिले स्थिर होणं शिका. जेव्हा तुम्ही स्थिर झाले मग आपले विचार चेंज करायचा प्रयत्न करा, प्रेशरली नाही, नॉर्मली. आणि मग त्याच्यानंतर मॅजिक होणार, मजा येणार तुम्हाला आणि तुमची लाईफ सुरळीत चालू राहणार. तर मी आता इथं माझे 2 गोष्टी थांबवतो. आणि जेव्हा जेव्हा मला असं वाटलं सांगायचं राहिलं काही तुम्हाला, मी नक्की आपले व्हिडिओ खोलून तुम्हाला सांगून देणार की काही पण मला शिकलो या काही झालं तर मी सांगणार. कारण की एक अशी गोष्ट होती की एक मुलगी होती, ते मेडिकलमध्ये काम करायची, पण तिला वाटत होतं की माझा पण एक स्टोअर असायला पाहिजे. तर ती काय करत होती, ती विचार करायची की मी ओनर आहे आणि ओनर जसे ट्रीट करायची. तर काय झालं, एक दिवस तिला बहुत बुरी तऱ्हेनं ओनरनं हाकलून दिलं या काही, तिला म्हणजे त्या ओनर थोडा तेळा दिमागाचा होता. पण 1-2 महिन्यानंतर काय झालं, तिला दुसरा स्टोअर भेटला आणि ते ओनरच्या रूपमध्ये तिथं पैसे घ्यायला लागली, द्यायला लागली. तर सांगण्यात तात्पर्य हे आहे की जेव्हा तुम्ही तशा नजरियानं बघताय तर तसे लोक, तसे सिच्युएशन क्रिएट व्हायला लागते. कारण की हे जे दुनिया आहे, हे जे युनिवर्स आहे, तुमच्या फ्रिक्वेन्सीला बहुत मॅटर करते. म्हणजे तुमची जशी अंदरून फ्रिक्वेन्सी राहील तसेच लोक तुम्हाला आकर्षित होणार आणि तुमची अगर फ्रिक्वेन्सी नाही राहिली तशी दूर भागाल. तर बेस्ट आहे की तुमची फ्रिक्वेन्सी तुम्ही चेंज करा आणि नम्र राहा आणि उच्च विचार ठेवा. कोणी म्हणतात पैसे कमवणं बहुत कठीण आहे, तर त्यांनी बहुत कडक परिश्रम करते. तुम्ही बघत असाल कोणी 18 घंटे बी काम करते, पण पूर्ण होते का मला सांगा? 18 घंटे काम करून त्यांनी जे पाहिजे त्यांना मिळते का? नाही. तुम्ही मेहनत करून नाही, तुमच्या मस्तिष्कानं पैसे कमवले जाते. जितके पण वरतं बसून आहे ना, ते सब मस्तिष्कानंच पैसे कमवले. ते जास्त हातपाय नाही मारत, ते स्वतःला बहुत नियंत्रण ठेवते. ठीक आहे. त्यांनी चांगलेच विचार डोक्यात टाकते आणि चांगलेच म्हणजे करते. तर ह्या गोष्टीचं थोडा ध्यान द्या आणि मी इथं 2 आपले शब्द थांबवतो.